आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक। लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महल मंगल कार्यालयातच करा। राणी महल मंगल कार्यालय विटा, सांगली रोड, MIDC समोर, कारवे। प्रशस्त हॉल, प्रशस्त जेवण हॉल, प्रशस्त पार्किंगची सोय। बुकिंग साठी कॉन्टॅक्ट 98 40 33 59 93 94 03 73 39 16। मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर 80 07 84 24 25। आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा। राणी महल। विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक। सोलापूर जिल्हा, तालुका मंगळवेढा पोलीस ठाणे, भाग 01 ते 05 गुन्हा रजिस्टर नंबर 13/2022 भादवीस कलम 376/2 N 323 504 506 प्रमाणे पीडिता 32 वर्षीय मुस्लिम विधवा महिला असून मोलमजुरीचे काम करीत। तिला लग्नाचे आमिष दाखवून दिनांक 13/4/2017 ते 15/11/2021 दरम्यान वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केल्यामुळे महिलेने एका मुलीला जन्म दिला। तिला जीवे मारण्याची धमकी देत केस मागे घेण्यासाठी आरोपी आकाश कल्लाप्पा केदार, वय 28 वर्षे, राहणार डोनज, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, या आरोपीने निराधार महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन फसवणूक केल्यामुळे महिला आज तागायत न्याय मागत आहे, परंतु तिला न्याय देण्याच्या ऐवजी जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे। काय म्हणणे आहे या पीडितेचे, चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी डोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू, विटा। अभी जो बोली होत ना, मी म्हणजे माझ्या माहेरी माझे मिस्टरांचं निधन झाल्यामुळं मी माझ्या माहेरी गावी राहायला आले। ते माझा एक अगोदरचा मुलगा आहे 9 वर्षाचा। मी तिथं मोलमजुरीचं काम करून गावी उदरनिर्वाह करते। मग माझी ओळख समोरचे आरोपी जे आहेत त्यांच्याबरोबर झाली। मी त्यांच्या शेतातच रोज कामाला जात होते। परत त्या लोकांनी मला त्यांच्याच इथं घरी घेऊन जाऊन ठेवल्यानंतर पुढच्या थोड्या दिवसांनी माझ्या मिस्टरांचे थोडे पैसे मला मिळाले। त्या पैशाच्या ह्याच्या पायी त्यांनी मला घरात ठेवून घेतलेत। परत त्यांच्या मुलाचानी माझं असं प्रेमसंबंध जुळून आल्यामुळं मला दिवस गेलेले मी सांगितल्यानंतर त्या लोकांनी तू मुस्लिम आहेस आणि आमच्या इथं चालत नाही म्हणून मला त्यांनी घरातून मारहाण करून हाकलून दिल्यानंतर मी जाऊन लोकांच्या घरी राहिले। परत नंतरनं मी मंगळवेढा पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेल्यानंतर माझ्या कोणीही दखल घेतल्या नसल्यामुळे परत नंतरनं मी जनहित शेतकरी संघटनेकडे जाऊन दाद मागितल्यामुळे त्या लोकांनी माझी मदत करून त्याच्यावर कारवाई करायला लावून त्याला अटक करायला लावलेली होती। परत आता सध्याला तो जामीनवर बाहेर आहे आणि तू केस मागं घे म्हणून मला सारखं दमदाटी करायचं, शिवीगाळ करायचं, मारहाण करायचं, कुठं वाटेत भेटेल तिथं असं करायला लागलेलं आहे। आणि मला आता सध्याला 2 वर्षाची मुलगी आहे, त्याच्यापासूनच मुलगी झालेली आहे। त्या मुलीला आता जन्मल्यापासून आतापर्यंत मीच सांभाळते आहे। त्या मुलीला ते लोक काही म्हणजे पोटापाण्याला वगैरे काही देत नाहीत, दवाखाना वगैरे काहीच बघत नाहीत। पोलीस स्टेशनला त्यांनी स्वतः लिहून देऊन आलेत की आम्ही याला बघतो म्हणून, पण त्याने तसंच काहीच वागत नाही आहे। त्यामुळं आता उलट मलाच त्रास द्यायला चालू केलं त्याने। तारीख चालू आहे, त्यामुळं तारखेचं तू काय असेल ते या तारखेला निकाल करून घे, नाहीतर आम्ही तुला संपवून टाकतो म्हणून सारखं त्रास द्यायला चालू केलं त्याने। हां, त्याचं पण लग्न झालं आहे, त्याला पण एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मला आता फक्त आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही। मी 2-2.5 वर्ष झालं मी झटते, न्यायासाठी दर भटकते। मी कुठली संघटना सोडली नाही किंवा कुठल्या ह्याच्याकडे गेले नाही असं नाही आहे। मी सगळ्याकडं जाऊन दाद मागितली, माझी कोणीच दाद घेतली नाही। आता शेवटचं पर्याय म्हणून मला असंच एक जणांनी सांगितल्यामुळे मी इथंपर्यंत आले। आता मला तुमच्या सर्वांना माझे हात जोडून नम्र विनंती आहे, मला कुठल्याही परिस्थितीत मला व माझ्या लेकराशींना न्याय मिळवून द्या, नाहीतर माझ्याकडे आता शेवटी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही। कारण की मी 2 वर्ष झालं दर भटकते, माझी लेकरं घेऊन मला सहन होत नाही। आता त्यात वर्ण यांच्या धमक्या मला धड करून खाऊ देत नाहीत आणि मरू देत नाहीत, अशी परिस्थिती माझी झाली। त्यामुळं मला तुम्हा सर्वांना पण माझे हात जोडून नम्र विनंती आहे। आणि जे काही राजकीय नेते परत कुठले पण असं पुढारी वगैरे आहेत ना, त्यांना सर्वांना हात जोडून माझी कळकळीची नम्र विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा।
तुम्हाला धमक्या काय देतात? धमक्या म्हणजे मला जीवे मारण्याची धमकी द्यायला लागले. त्याने केस मागं घे नाहीतर तुला संपवतो म्हणून असंच वारंवार धमक्या देते. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.